लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, बरण रघुबर बिमल जसु जो दायकु फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या दिवु मोहि हरवु कलेस विकार. महिम न पारंते परम विदिशो यद्य सदृशी, स्तुतिर ब्रह्मादीनाम पितद वसन्नास्तु ये गिरा. अथावाच सर्वस्व सोमति परिणामावधि गृणन, ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरहा. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या विठाला विठाला. विठाला 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 विठाला. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा संत जीवनाला आईचा दृष्टांत दिलेला आहे. या विश्वातले संत कसे आहेत बोलू नका. संत जीवनाला आईचा रूपक दिलेला आहे, आईचा दृष्टांत दिलेला आहे. अगोदर आई कशी आहे ते कळेल आणि आईसारखे संत कसे असतात ते पण कळेल. या विश्वात संतांना दुसरं उदाहरण बसत नाही. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, निवृत्तीनाथ महाराज जेवढे म्हणून संत महाराष्ट्रात जन्माला आले ते सगळे संत कसे असतात तर ते आईसारखे असतात. आईचं हृदय जसं कोमल आहे, निस्वार्थी आहे, विना लाभाचं प्रेम करणार आहे, दगडाचा गोळा सांभाळणार आहे, अशा आईसारखे संत असतात. आधी आई पण कळेल आणि मग संत पण कळतील असा आईचंही वर्णन आणि संतांचंही वर्णन करणारा गोड अभंग आहे. आपण आपल्या वेळेमध्ये या अभंगाचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या भेंडाळी नावाच्या गावी. या लॉन्समध्ये गेल्या 1 वर्षापूर्वी ज्या मातोश्रीचं निधन झालं, कैलासवासी सौभाग्यवती मालूबाई निवृत्ती शिंदे या आईच्या प्रत्यर्थ त्याची वर्षश्राद्धाची पुण्यस्मरणाची सेवा ज्यांनी आमच्या पदरामध्ये घातली, त्यांची मुलगी अलका रमेश पगार, जावई रमेश चिमणराव पगार, त्यांचे पुतणे रमेशराव विष्णू शिंदे, भाऊसाहेब लक्ष्मण शिंदे, शिवाजी लक्ष्मण शिंदे आणि त्यांचे नातू समाधानजी रमेश पगार यांच्या माध्यमातून कैलासवासी सौभाग्यवती मालूबाई निवृत्ती शिंदे, त्यांचे पती आहेत निवृत्ती भाऊ, या सगळ्यांच्या माध्यमातून आईच्या वर्षश्राद्धाचं कीर्तन अक्रूर महाराजांना द्या असा आग्रह
आमचे साहेबराव महाराज राजगुरू आमचे अगदी स्नेही आहेत. वारकरी संप्रदायाच्या कलाकार गुणीजन महाराजावर नितांत प्रेम करणारे आहेत आणि सगळ्या समाजामध्ये आपल्या कर्तृत्वानं त्यांनी ठसा उमटवलेला आहे. प्रत्येकाला आपलंसं वाटणारं व्यक्तिमत्व आहे आणि सुखदुःखामध्ये महाराज मंडळीच्या प्रत्येकाला रोज फोन करणं असेल, त्यांची तब्येतीची विचारपूस असेल. आपली घरातली माणसं विसरतात पण आमचे राजगुरू कुणाला विसरत नाही आणि म्हणून ते मोठे झालेले. समाज कधी तुम्हाला उंच करतो, मोठं करतो दुसऱ्यासाठी जगल्यावर, दुसऱ्यासाठी वेळ दिल्यावर, आपल्या जीवनात दुसऱ्याला परिग्रह केला मग आपोआपच भगवान तुम्हाला आशीर्वाद देत असतो आणि तो आशीर्वाद आमच्या साहेबरावांच्या माध्यमात राजगुरूंना मिळाले. तिघही बंधू अतिशय गोड आहेत. एका विचाराचे राम, लक्ष्मण, भरत आणि मी शत्रुघ्न असे आम्ही चौघे जण बरं का. आणि असे आमचे या साहेबराव राजगुरूंच्या माध्यमातून तुषार महाराज खालकर यांचाही संपर्क झाला आणि या सगळ्यांच्या माध्यमातून अगदी या परिवारानं ही कीर्तन सेवा आमच्या पदरामध्ये घातलेली आहे. अतिशय सुंदरचं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या गायन क्षेत्रामध्ये आवाजाची बादशाह म्हणून ज्यांची ओळख येते म्हणजे आमचे रोहिदास आबा जगदाळे. प्रमाणाच्या चालीचा बादशाहच येते महाराज. एवढी प्रमाणं गातात, भारी गातात, समर्पक गातात. महाराष्ट्रामध्ये त्यांच्या आवाजाला, त्यांच्या प्रमाणाला तोड नाही महाराज. सध्या अग्रगण्य नाव गायकाच्या यादीत आमच्या रोहिदास आबा जगदाळे यांचं आहे. आबांना माझं वंदन. त्यांच्या शेजारी आमचे जयराम महाराज पांगरे तरुण पिढीमध्ये चांगला गायक झाला, चांगला विशारद झाला. जयराम महाराजांना वंदन. त्यांच्या शेजारी माझे जिवलग मित्र, अतिशय गोड आवाज, कायम हसत राहतात, सगळ्यांना हसवतात असे आमचे प्रकाश महाराज मंजूरकर. त्यांच्या गावाचं नाव मंजूर आहे. कुणाच्याही मागं म्हणायला ते मंजूर असतात बरं का. तुम्ही पुढं म्हणले तर पुढं मंजूर, मागं म्हटले तर मागं मंजूर, कोणी असू महाराज प्रत्येकाला मंजूर करून घेणारे असे आमचे प्रकाश महाराज नाईकवाडे. अतिशय गोड आवाज आणि आमच्यावरती खूप जीव आहे. कुठंही कीर्तन ठरलं की पहिला फोन मला येणार म्हणजे येणार असे आमचे प्रकाश बाबा. त्यांनाही वंदन. राजगुरू साहेबांना वंदन. आमच्या ही दीनानाथ गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था मुखेड नावाच्या गावाला आमचे गुरुबंधू एकाच पाठात एकाच ताटात आम्ही शिकलो. पहिलं कीर्तन माझं त्यांनी मला मोटरसायकलवर नेलं होतं. असे आमचे श्रीराम महाराज पांगरे, त्यांचे हे हनुमानजी महाराज पांगरे आहेत, नाथ पुतणे आहेत, जयराम महाराज आहेत, अशी दोन आणि ते पांगरे महाराज असे तिघजणं मिळून ही वारकरी शिक्षण संस्था चालवतात. 100 विद्यार्थी महाराजांच्या संस्थेमध्ये आहेत. एकदम छान तयार झालेत. पखवाज गायन आपल्या जवळ आहे बरं. मुखेड नावाच्या गावाला येवला तालुक्यात मोठी संस्था आहे. छान राहण्याची व्यवस्था, छान विद्यार्थी घडवण्याचं काम महाराजांच्या हातून होतं आणि ही सगळी हनुमान महाराजासहित त्यांची आलेली छोटी मोठी बालगोपाल साधक मंडळी या सगळ्या टाळकऱ्यांनाही वंदन. मृदंगभूषण, मृदंग अलंकार, मृदंग विशारद जेवढ्या पदव्या आपण देऊ तेवढ्या कमीच पडतील महाराज. इतक्या हातामध्ये रिदम आहे. लग्गी वाजवायला लागले तर स्पष्टता खूप गोड आहे. ताकदीचं वाजवणं, रियाजाचं वाजवणं आणि हातामध्ये त्यांच्या सरस्वतीनं कृपा केलेली आहे. असे सरस्वती कृपांकित मृदांगाचार्य दिनेशजी महाराज मोजाड. अगदी छान. नाशिक जिल्ह्याचं वैभव आहे. नाशिक जिल्ह्याचं अगदी अग्रगण्य नाव सध्या सगळ्याला मागं टाकलं या दिनेश बाबांनी. कोणी त्यांनाच बोलवतंय. स्वभाव गोड आहे. कीर्तनकाराशी संलग्नता आहे. काय पाहिजे, एखादी सुगरणबाई जसं भाजीला जेवढं पाहिजे तेवढं मीठ घालते तसं कीर्तनातला सुगरण वादक म्हणजे दिनेश महाराज. जेवढं पाहिजे तेवढं देतो असे आमचे दिनेश महाराज आहेत. त्यांना माझं वंदन. विनेकरी बाबा छान आहेत. जेव्हा पाहिजे तेव्हा चिपळ्या वाजवतात. वारकरी वैष्णव वारकरी नृत्य करतात. बाकीचे 2 चोपदार तर अगदी लयच गोड येते. चोपदारच मला घेऊन जायचे. 2 चोपदार अगदी भक्कम उभेत. कुणी यायचं कामच नाही दोघाला पाहुणीकडं. छान अगदी चोपदार आहेत. आणि शूटिंग चालू आहे आपल्या कार्यक्रमाचं. भरपूर दिवस आपल्याला या कार्यक्रमाच्या क्लिपा किंवा त्याचं कीर्तन यूट्यूबला पाहायला भेटेल. ते म्हणजे आमचे सगळ्यांचे आवडतीचे आमचे उद्धवराव. त्यांना आम्ही उद्धवराव कवडे पाटील म्हणतो. त्यांच्या चॅनलचं नाव आहे बरं का गजर हरी नामाचा. गजर हरी नामाचं यूट्यूब चॅनल आहे. मोबाईलला यूट्यूबला गेलं की त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. म्हणजे थोडे 2-4 रुपये त्यांना मिळतात वरून आणि आपण काही देतो याच्यातून त्यांचा संसार चालतो आणि छान एडिटिंग होते. चांगली कीर्तन ऐकायला मिळतात. 2-3 दिवसात त्या अजितदादाच्या माझ्या 2-4 क्लिपा त्यांनी काढल्या महाराज. 1 कोटी लोकांनी पाहिलं. खूप लोकांनी पाहिले. ते त्यांनीच एडिटिंग केलेले. मला काल एक जणाचा फोन आला त्या बारामतीवरनं, हे तुमचं कुणी केलं एडिटिंग? म्हणलं आमचे उद्धवराव आहेत कवडे पाटील. गजर हरी नामाचा
फार सुंदर त्यांना ती बुद्धिमत्ता देवानं दिलेली आहे. कोणता फोटो कधी एडिटिंग छान अगदी आणि छान कीर्तन शूटिंग करतात. आबांच्या चाली, दिनेश महाराजांचं पखवाज, अक्रूर महाराजांचं बोलणं अगदी छान आणि त्यांना ती बुद्धिमत्ता आहे. म्हणून उद्धवरावांना आमच्या गजर हरिनामाच्या चॅनलला धन्यवाद. सिस्टीम चांगली आहे आमची. प्रवीण मंडप, प्रवीण साऊंड सर्व्हिस रुईकर छान अगदी. या सभा मंडपात लागत नाही पण त्यांनी लावलं. चांगला ट्रबल बास तर याच्यात डबल आवाज होतो तरीसुद्धा तुम्ही चांगला आवाज दिलाय. तुम्हालाही धन्यवाद. आपण बसलेली सगळी महिला मंडळी, बहुसंख्य पुरुष वर्ग, या महिला आता या मैत्रिणी आल्या, बहिणी आल्या की बोलतच राहणार आहे. त्याला काय पर्याय नाही. आता एक विनंती आहे, बोलू नका, बोलू येऊ द्या, येणाऱ्याला मागं बसू द्या. आपलं कीर्तन झालं की मग सगळे बोला, काही अडचण नाही त्याची. पण कीर्तनाच्या मध्ये विक्षेप करू नका. आणि सगळे बसलेले महिला मंडळ, पुरुष वर्ग, तुमच्या कानापर्यंत माझा आवाज येतोय. सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला. आमचे कृष्णा महाराज कमानकर या भेंडाळी गावचं भूषण आहेत. गोड कीर्तन करतात आणि माझे अत्यंत जिवलग आहेत बरं का. फार मानतात मला. आठवड्यातून एक तरी फोन करणार, बाबा प्रवास व्यवस्थित करा, चांगलं राहा. आणि त्यांचे वडील काय आणि माझे वडील काय, असे आमचे कृष्णा महाराजांचे वडील खूप प्रेम करतात बरं का. या भागात कुठंही कीर्तन असो, जसं साहेबराव राजगुरू येणार तसे आमचे कमानकर महाराजांचे वडील पण येणार. त्यांनाही बाबांना माझा प्रणिपात. दुसरे महाराज सगळ्यांना धन्यवाद देतो. येणाऱ्याला येऊ द्या. मैत्रीण आली, बहीण आली की लगेच गप्पा मारू नका, तिला बसू दे आणि कीर्तन ऐका. सर्वांगाचे कान करून ऐका. माझा मित्र गोकुळ आहे, खूप मंडळी आहेत बरं इथं. आमचा गोकुळ सातपूर, खूप प्रेम करणारी मुलं या भागातली आहेत. सगळ्यांना धन्यवाद देतो. तुमच्या कानापर्यंत आवाज येतोय. सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला 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 या विश्वामध्ये निरंतर उपकार करणारे फक्त संत असतात. आपल्यावरती लई जणांचे उपकार आहेत महाराज. तसं हे जग उपकारासाठी तयार झाले. आपला जन्मच उपकारासाठी. माणूस काय उगीच जन्माला आलेला नाही. तो का जन्माला आला तर परोपकाराय इदम शरीरम. शास्त्र सांगतं माणसाचं शरीर उपकारासाठी जन्माला आलेलं. बरं, नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. नेदा तरी हे हो नका देऊ अन्न, नेदा तरी हे हो नका देऊ अन्न. फुकाचे जीवन तरी पाजा. पाणी तरी द्या, अन्न तरी द्या, काहीतरी द्या. का? माणसाचा जन्म देण्यासाठी आहे. पर उपकार करे परिनिदान करे. पर उपकार करे परनिदान करे. उपकार करे परिनिदान करे. मन अभिमान ने आए रे. वैष्णव जन तो तेने कहिए कि पीड़ पराई जाने रे. वैष्णव जन तो तेने कहिए कि पीड़ पराई जाने पर उपकार करे, परनिंदा ना करे. बरं, कोणाची निंदा करायची नाही, कधीच नाही. आमची वारकरी शिक्षण संस्था जोग महाराजांची, आमच्या संस्थेत एक महाराज आहेत सध्या. बरं ऐका, त्या वारकरी शिक्षण संस्थेचे महाराज म्हणजे शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर बाबा. बरं, आमच्या बाबांनी कोणाची निंदाच केली नाही, केलीच नाही. मागं नाही, पुढं नाही, कुठंच नाही. कोणी म्हणलं नाही यांना असं सांगा, ते सुद्धा सांगितलं नाही महाराज. सांगितलंच नाही, निंदाच केली नाही महाराज. सगळ्यात जगातलं पुण्यवान काम कोणतं तर मागं कोणाची उडवायची नाही, निंदा करायची नाही. आपल्या लोकांना लय नाद लागले. निघून गेले की मग हे जमलंच नाही, अरे नाही काय नाही जमायचं, नाही जमू दे बाबा, पण म्हणायचं नाही. मान लय अवघड. मान परनिंदा न करे. करायचा तर परोपकार करायचा. आपल्या जवळचं दिलं पाहिजे महाराज. माणसं देण्यासाठी जन्माला येत असतात बघा, आणि जे देत असतात ना त्यांचीच नावं झालेली. तुम्ही असं कधी ऐकलं का ज्यांनी दिलं नाही त्याचं नाव झालं नाही? होतच नाही. अजित दादा गेले, महाराष्ट्र रडला. हो महाराष्ट्र,
झाडं रडली महाराज, माती रडली महाराज. 2 दिवस महाराष्ट्रात करमत नव्हतं. कोणत्या गावाला जा कुठं जा मन लागत नव्हतं. का? अहो दिला त्यांनी महाराज, लोकांना दिलं, आमदारांना दिलं, निधी दिला, लोकांचा विकास केला. जो देत असतो त्याच्यासाठी लोक विचार करतात, रडतात. क्षणभर त्यांच्या हृदयामध्ये अश्रू येतात. माझंच घर, माझाच बंगला, माझीच गाडी. अरे लोक तुम्हाला विचारणार सुद्धा नाही, मातीला सुद्धा येणार नाही तुमच्या. दिलं की वाढतं, म्हणजे दिलं पाहिजे. माणसाचा जन्म देण्यासाठी तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. दिलं पाहिजे, कायम देतो. किती माणसांनी दिलंय, खूप मोठी यादीच आहे. भगतसिंहांनी दिलंय, चंद्रशेखर आझादांनी दिलंय, आपल्याला खूप लोकांनी दिलं, शिवरायांनी दिलंय. अंगावरची कातडी काढली हो दिनेश महाराज. आता मी त्या तुळापूरला कीर्तन केलं दिनेश महाराज. तर त्या तुळापूरच्या सप्ताहामध्ये तिथं गेल्यावर तिथल्या काही स्थानिकच्या लोकांनी सांगितलं मला, म्हणे आमच्या भागामध्ये ते राजांच्या हाताला बांधलेले साखळदंडाचे अवशेष सापडले, तुकडे पडलेले सापडले. कुठे इतका तुकडा, कुठे इतका तुकडा. तर ते उचलायला गेले तर 2-2 माणसाला उचलत नव्हते म्हणे. जेसीपीनं ते साखळदंड उचलावं लागायचे. जेसीपीनं एवढ्या जाडीचा साखळदंड राजाच्या हाताला बांधला होता, सुटू नये म्हणून बांधला होता. लाकडाला हात बांधले गेले होते. एवढं वजन शरीरावरती असताना अंगावरची कातडी काढली जात होती, सोलून काढल्यासारखी, आणि त्याला मीठ लावलं जात होतं. नुसती ठेच जरी लागली ना आपल्या पायाला तर 10 दिवस करमत नाही आपल्याला. अंगाची कातडी काढली तरी जगदंब 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 एवढाच आवाज येत होता. लाल तप्त सळ्या करून डोळ्यामध्ये घातल्या जात होत्या तरी जगदंब जगदंब एवढाच आवाज येत होता. सांगू द्या रे, जगदंब म्हणणारी जीभच हासडून टाकली हो, तरी मन मात्र आतून जगदंबच म्हणत होतं. अशी जागाच नव्हती खांद्यावर अंगावर जिथून रक्ताचा थेंब पडत नव्हता, पण त्यांनी मात्र जगदंब म्हणणं काही सोडलं नाही. आबासाहेब शिवाजी महाराज की जय. जगदंब याच्या पलीकडे आवाजच आला नाही. दुसऱ्यासाठी शरीर दिलं, धर्मासाठी बलिदान दिलं, देशासाठी, धर्मासाठी, देवासाठी रक्त सांडलं महाराज. आजही त्यांचा जय जयकार आहे. आज त्यांचे चित्रपट आहेत, आज त्यांचा चौकात पुतळा आहे. मुलाची नावं शंभूबाळ आहेत, कपड्यावर शिवाजी महाराजाचा फोटो आहे, कपड्यावर शंभूबाळाचा. का का दुसऱ्यासाठी जगलं की नाव होत असतं. दिलं म्हणून त्यांचं नाव आहे. माणसं जन्माला आलीत ना देण्यासाठी. आम्हाला शाळेमध्ये शिकवलं जायचं बरं का. किसी के काम जो आये उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. कहीं सुख है कहीं दुख है, इसी का नाम जीवन है. किसी को अपना जो माने उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. कहते हैं कहते हैं. कुणाला माणूस म्हणतात? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आपल्या जवळचं देणारा माणूस असतो. मग माणसाचा जन्म देण्यासाठी. कळालं महाराज? पण माणसं निरंतर देत नाहीत बरं. हे जरा नीट ऐका. माणसं उपकार करतात आबा, पण एखादा वर्ष पंगत देतात, एखादा वर्ष कीर्तन करतात, पुन्हा म्हणतात आमची अडचण या वर्षी जरा जमणार नाही. म्हणजे माणसं देतात, देत नाही असं नाही, निरंतर देत नाहीत, कायम देत नाहीत. कायम न देतात मिळतच नाही. देतात असं नाही, 1 वर्ष देतात, 2 वर्षांना पुन्हा देतात. आपल्या सगळ्याचं असंच आहे. कायम आपण देत नाही, निरंतर देत नाही. म्हणजे माणसं देतात पण निरंतर देत नाही. हे सूर्य आपल्याला प्रकाश देतो. सूर्य हा सूर्यनारायण उगवला की आपण त्याला नमस्कार करतो, हात जोडतो त्याला. उगवत्या सूर्यालाच करतो हा. मावळ त्याला कोणी करत नाही, उगवत्यालाच करतात. म्हणून आपल्यापेक्षा एखादा मोठा झाला की नाराज व्हायचं नाही, त्याचं समजून घ्यायचं. उगवत्या सूर्याला नमस्कार बरं का. उगवत्याला करत असतात लोक. आपण जुने झालो की उगवतच असतो महाराज.
नाराज व्हायचं नाही. एखादा वादकात होईल, एखादा कीर्तनात होईल, एखादा गायनात होईल. ते जयराम महाराज आपल्यापेक्षा उगवते सूर्य आहेत. लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करत असतात. ध्यानात ठेवायचं, उगवता सूर्य आहे ना. तर आज सूर्यप्रकाश माऊलींची उभी आहे. सूर्य अधिष्ठिले प्राची जगा राणीवदे प्रकाशाची. बघा बघा, सूर्यनारायण प्रकाश देतो. भेटाळीकर लॉन्समध्ये बसलेल्या बहिणींनो भावांनो ऐका, सूर्य प्रकाश देतो, तो पण निरंतर देत नाही ना. दिवसा देतो, रात्री देतो. दिवसा प्रकाश आहे, फुकट आहे, पण रात्री गरज आहे त्याची पण भेटत नाही. म्हणजे सूर्यनारायणाचाही उपकार निरंतर नाही. गाय उपकार करते. गाय किती करते? दूध देते, शेण देते, मेल्यानंतर कातडं सुद्धा देते बरं का. किंबहुना कृषीजीने गोधने राखोनी वर्तने, माऊलींच्या ओव्यात बरं का. कृषी गौरक्ष वाणिज्यम या पदावर 17व्या अध्यायात माऊलीनं शेतकरी कुटुंबाचा धर्म सांगताना प्रत्येक शेतकऱ्यानं गावरान गाय सांभाळली पाहिजे. जर्सी नाही, म्हैस नाही, गावरान गाय. गावरान गाईचं दूध तुम्ही पित असाल तर ते दूध नसतं, ते अमृत असतं. त्यानं तुमच्या शरीरातले रोग जातात. तुमच्या हाडं मजबूत करण्याचं काम दूध करत असतं. माझ्या आजोबानं रोज 1 लिटर दूध पिलेलं मी पाहिलेलं. आता आपल्याला छटाक सुद्धा जात नाही. 1 लिटर दूध पित होते मरेपर्यंत. 95 वर्षाचं वय होतं, पण माथार चालतच होतं महाराज. गुडघा दुखला. आता आपल्या आताच दुखायला लागले. त्याचं कारण दूध नाही ना आपल्याला. गावरान गाईचं दूध हे शरीराला पोषक बनवत असतं महाराज. म्हणून वाक्यात पुन्हा ध्यानात ठेवा. मी का सांगतो? गाय दूध देते आपल्याला, गाय शेण देते महाराज, आणि मेल्यानंतर कातडं सुद्धा देते. काय उपकार आहे हो. आपलं काही काम येत नाही महाराज, पण गाईचं कातडं मेल्यावर सुद्धा उपकारच आहे महाराज. पण आपल्या देशातले लोक आहे ना, जिवंतपणे तिला खाटकाच्या दारात देतात. याचं फार वाईट वाटतं. गाय आहे ना, गाय गोमाता आहे, तिला कधी मारायचं नसतं महाराज. ती गाय माथारी झाली तर शेतात मरू द्या तिला, तिची माती करा, पण तिला खाटकाच्या दारात कधी द्यायचं नाही. जोपर्यंत तुम्ही गाय मारत राहाल, मुलगी मारत राहाल, तोपर्यंत या देशात वेळेला पाऊस पडणार नाही. पडेल तर जास्त पडेल, अवकाळी पडेल, पूर येतील, घरं वाहून जातील. तुम्हाला पाहिजे तेवढा पाऊस पूर्वीच्या काळात का पडायचा? शेतकरी गाईला सांभाळायचं. आता तसं नाही रे. मुलगी मारली गर्भात आणि गाय मारली महाराज. मुली मारल्यामुळं मुलाची लग्न होत नाहीत सध्या. एक टेम्पो भरून पोरं एका गावात आहेत, लग्नच होत नाहीत. का? मुलगी नाही. मुलगी मारल्यामुळं मुली भेटत नाही, आणि गायी मारल्यामुळं शेतकरी कुटुंबावर संकट येतं महाराज. म्हणून गाय फार पवित्र आहे, मारायची नाही. दूध देते, शेण देते. मी का सांगतो तिचं वर्णन? ती गाय आपल्यावरती उपकार करते. पण गंमत बघा, गाईचा उपकार आहे पण निरंतर नाही प्रकाश बाबा. तो पण काही काळ आहे. दूध आटलं तिचं दूध की ती उपकाराला पात्र ठरत नाही. झाडं उपकार करतात, झाडं आपल्याला सावली देतात, आपल्याला फळं देतात, पण 4च महिने देतात. तुम्हाला आता आंबा खायचा म्हटलं दिनेश महाराज तर मिळणार, माझा भेटल, माझा स्लाईस भेटल बरं का. पण आंबा नाही भेटायचा. तो आंबा तुम्हाला चैत्रामध्ये, अक्षय तृतीयेला, दशारी, केसरी, तुम्हाला जो पाहिजे तो मिळेल. हापूस, देवगड. पण तो कधी? उन्हाळ्यामध्ये. आता थोडी 1 महिन्यानी सुरुवात होते, मोहर आलेला आहे. म्हणजे ऐका, 4 महिने आंबा फळ देतो, मोसंबी फळ देते, संत्री फळ देते, चिकू काय असेल ते, द्राक्षी तुमच्याकडे 4 महिने फळ देतात. मग ऐका, झाड सुद्धा 4 महिने उपकार करतं, निरंतर करत नाही. गंगा उपकार करते. गंगा समोर आपल्या आहे. गोदावरी वाहते, सायखेड्यावरनं पुढं जाते, आमच्या बीडला येते, पुढं खाली नांदेडला जाते. आम्हाला गोदावरीचं पाणी, तुमचीच कृपा आहे आमच्यावर. मग ती गोदावरी का पीडित पापताप पोखित तरीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. त्रुटी करता ब्रह्मगिरी, दया नाही यामापुरी. सकळ दोष जाते भंगा, सकळ दोष जाते भंगा.
दिनेश महाराज तुम्ही भाग्यवान आहेत, नाशिक जिल्ह्यात जन्म झाला तुमचा. नामदेवरायचा हा अभंग नाशिक जिल्ह्यासाठी आहे. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. तुमच्या जीवनातले दोष भंग पावतात, संपून जातात. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, ब्रह्मगिरी डोळ्यानं पाहिली त्यासी नाही यमपुरी. त्याला यमपुरीमध्ये राहायचं कारणच नाही. कुशावर्ता करिता स्नान, त्या कुशावर्ताच्या कुंडात जर स्नान केलं तर त्याचे कैलासी राहणे. आणि ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घातली, नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्याना ही गणना. नाशिक जिल्ह्याचा अभंग आहे बरं का हा. मराठवाड्यातल्या नामदेव महाराजांनी लिहिला, हे खासियत आहे बरं का. जिल्हा नाशिक आहे पण अभंग नामदेवरायांनी वर्णन केला की नाशिक जिल्ह्याचे, म्हणून मराठवाड्याचा महाराज तुमचं वर्णन करतो. काय 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 हे सगळं तुम्ही एकदा आंघोळ केली की ती पाप धुते गंगा. धुत पाप्याचा उगाना, ती परम पवित्र गंगा जाना. पापच ठेवत नाही, एवढी पवित्र गंगा आहे. ऐका ऐका हो, मग तिचा इतका मोठा उपकार आहे, मग त्या गंगेच्या उपकाराचं वर्णन का नाही? तर त्याचं कारण आहे, गंगा सुद्धा निरंतर उपकार करत नाही. पाऊस पडला नाही, नदी वाहवली नाही, दुष्काळ जर पडला तर गंगा तुम्हाला पाणी द्यायला असमर्थ आहे. म्हणून गंगेचाही उपकार निरंतर नाही, झाडाचाही उपकार निरंतर नाही, गायीचाही उपकार निरंतर नाही, माणसाचाही उपकार निरंतर नाही. महाराज 11:15 वाजून गेले. नेमका निरंतर उपकार कुणाचा आहे? तर फक्त आणि फक्त मज निरंतर. जागवी मज निरंतर. जागवी मज निरंतर. जागवी मज निरंतर. काय सांगो आता स्वतःचे उपकार. मज निरंतर जागवीती. मज निरंतर जागवी. मज निरंतर जागवी. काय सांगू आता स्वतःचे उपकार. मज निरंतर जागविले. मज निरंतर जागविले. मज निरंतर जागविले. जागविले. आतापर्यंत सांगितलेले उपकार आहेत पण निरंतर नाही. काही काळ आहेत, मर्यादित आहेत, असमर्थ आहेत काही काळासाठी. पण तुकोबाराय म्हटले, काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागवी. केले उपकार सांगू मी काय. हो केले उपकार सांगू मी काय. बाप न करी आईची माय. हो बाप न करी आईची माय. धर्मे त्यांचे देखिले पाये. हो निर्मिताचे देखिले पाय. तिन्हे अभयाक्षय जाणगा. हो मनवो आलो या देशा. मन बोनी आलो या देशा. केले उपकार सांगू काय. बापन करी ऐसी माय. धर्मे त्यांच्या देखिले पाय. दिले अक्षय अभय दानगा. कोण करतं निरंतर उपकार? फक्त संत करतात. तुम्ही कोणत्याही काळात ज्ञानेश्वरी वाच, उपकारच करत. या सगळ्या माझ्या बहिणी बसल्यात, ऐका मुलींनो, सगळ्या बहिणींनी ऐका. आळंदीमध्ये एका आईनं बाळ गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरीची 108 पारायण केली. बाळ कुठं होतं? गर्भामध्ये. त्या आईला कळालं मला पहिला महिना लागला आणि तिनं लगेचच माऊलीचं मंदिर गाठलं आणि माऊलीच्या मंदिरात आजान वृक्षाच्या खाली ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. 1, 2, 5, 10 नाही, 100 पारायणच आहे. दुसरं कामच केलं नाही महाराज. सारखी ज्ञानेश्वरी वाचली. तर मग तिला बाळ झालं, मुलगा झाला. तो मुलगा रांगायला लागला. रांगता रांगता थोडा मोठा झाला. मग पहिलीला वर्गात गेला, दुसरीला गेला, तिसरीला लिहायला लागला, चौथीला थोडा कळायला लागलं, 5वी आणि आता 6वीच्या वर्गात येतो. तर 6वीच्या पोराची
ज्ञानेश्वरी मुप्पाठे मुप्पाठ. का? त्याच्या आईनं ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीच्या वाचनामध्ये काळ घालवला. आईनं काय केलं? संत विचारात आली ती. संत विचार म्हणजे ग्रंथाचं वाचन. संत म्हणजे कोणता बिल्ला बाबा लावायचा नाही खिशाला, बरं म्हणजे कोणत्या महाराजाचं संगत म्हणजे संत संगत नाही. संत संगत म्हणजे ज्ञानेश्वरीचं पारायण. संत संगत म्हणजे गाथ्याच्या अभंगाचं पारायण. संत संगत म्हणजे भागवताचं पारायण. हे आता डुप्लिकेट लोक भेटतील तुम्हाला फसवणारी, तुमचेच पैसे घेणारी, तुम्हालाच फसवणारी. संत कोण असतात? संत ज्ञानेश्वरी आहे, संत गाथा आहे, संत भागवत आहे. संतांच्या वचनानं भरलेले ग्रंथ म्हणजे ते संत असतात, ध्यानात ठेवा. आणि त्याला संत म्हणतो आपण महाराज. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबारा आहे, गाथा म्हणजे तुकोबारा आहे, भागवत म्हणजे नाथ महाराज. हे संत आहेत, अजूनही जिवंतच आहेत ते, आपल्यासाठी आहेत. कादंबऱ्या वाचण्यापेक्षा, कुठंतरी रील्स पाहण्यापेक्षा, 2.5 तास मोबाईल पाहण्यापेक्षा 1 तास ज्ञानेश्वरी वाचा महाराज. ज्ञान होया ज्ञानासी ऐसावर त्या टिकेसी, ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. माझ्या गावात एक व्यक्ती आहे दिनेश महाराज. तो माणूस शाळेतच गेलाच नाही शाळेमध्ये, पण त्याचं एकच काम आहे, रोज माऊलीच्या अक्षरांचे बोट फिरवतो. एकच काम करतो, माऊलीच्या ज्ञानेश्वरीच्या अक्षरांना बोट फिरवतो. 100 झाले की पान सरकवतो, 100 झाले की पान सरकवतो. असं त्यांनी 35 वर्ष तेवढंच काम केलं. आश्चर्य ऐका, त्या शाळेत न गेलेल्या माणसाची ज्ञानेश्वरी मुप्पाठे महाराज. का? ज्ञान होय मुढा 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 अति मूर्ख त्या दगडा. अहो मूर्ख माणसाला होतं काय नवल, दगडाला होतं महाराज, दगडाला. मी का सांगतो हे तुम्हाला? हे संत आहेत महाराज. हा संत विचार आहे. कोणत्याही काळात, कोणत्याही वयात, कधीही या, कोणत्याही वयात वाचा, ते तुम्हाला ज्ञान देतात. कृपा करी हारी दयावरी, कृपा करी हारी दयावरी. कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी. भाव धरुनिया वाच ज्ञानेश्वरी, भाव धरुनिया वाच ज्ञानेश्वरी, भाव धरुनिया वाच ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी. काय गोड प्रमाण दिला आबानी. भाव भाव धरोनिया. भाव तुमच्या अंतकरणातला भाव शुद्ध पाहिजे बरं. भावानं ज्ञानेश्वरी वाचा, मग काय होईल? कृपा करी हरी दयावरी. शाळेतच गेला नाही पण वाचता यायला लागलं. पाठ झाली, अर्थ कळत नाहीत ज्ञानेश्वरीचे महाराज. ज्ञानोबा एक तरी ओवी अनुभवावी. नामदेवराय म्हटले, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. एकतरी ओवी. या एकतरी ओवी अनुभवायचा अर्थ मी मारुती बाबाला विचारला. बाबा एक ओवी कोणती अनुभवायची? एक कोणती? तर मला कमीत कमी 200 ओव्या सांगितल्या बाबांनी बसल्या बसल्या. बाबा म्हटले, एखाद्या पत्नीनं विचारलं माऊलीला, मी कोणती ओवी अनुभवायची? तर लगेच ज्ञानोबा आहे म्हटले, पतीची मता अनुसरोनी पतिव्रता. तुला अनुभवायची ना ओवी माय, मग तुझा पतीच तुझा देव आहे. काय माऊलींची महाराज ओवी आहे. एखाद्या तरुणानं विचारलं, मी अभ्यास करू का, मी प्रारब्धावर बसू का, मी काय करू आता? या मुलांनी विचारलं समजा शिकणारे, तर माऊलींनी त्यांच्यासाठी ओवी दिली. विषकी हरी पडे समुद्री पाय वाट जोडे, एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. सगळ्यात मोठा वादक होता येतं रियाजानं. अभ्यास. भारी गायक होता येतं रियाजानं. मोठा कीर्तनकार होता येतं अभ्यासानं. रियाज अभ्यास. कारण अभ्यास तुका म्हणे, असाध्य ते साध्य करिता सायास. कोणती गोष्ट मिळते, पण संत म्हणतात प्रारब्धानं नाही, घरी बसून नाही, टाळ्या वाजून नाही, मग प्रयत्न. भाग्याचे नि भडसे माऊलींची ओवी आहे. उद्यमाचे नि मिशे. मिशे म्हणजे प्रयत्न, उद्यमाचा प्रयत्न. उद्यम म्हणजे उद्योग. उद्यमाचे नि मिशे. काय होईल? संपत्ती जाता पैसे घर रिगे. माऊलींची ओवी आहे. घरात संपत्ती येईल, तुमचं घर पैशानं भरेल, पण कधी? अभ्यासे केले, प्रयत्न केल्यावर. म्हणजे संत आपल्याला प्रत्येक शब्दाला ओवी देतात. एक तरी ओवी
अनुभव आहे. हे संत विचार आहेत, निरंतर उपकार करतात, कोणत्याही काळात करतात, कोणत्याही वेळेत करतात. हो, म्हणून तुम्हाला सांगतो, तुकाराम महाराजांना ज्या ज्या वेळेस संत भेटले ना, ज्या वेळेत भेटले, ज्या काळात भेटले, ज्या दिवसात भेटले, त्या प्रत्येक गोष्टीला धन्यता दिली महाराज. तुकोबारांचे अभंग बघा, हो, संतांचे अभंग बघा. ज्या दिवसात संत भेटले, धन्याजी दीन झाले संताचे दर्शन, दिवसाला धन्यता दिली. हो, ज्या काळात भेटले, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो. ज्या काळातल्या वेळेत भेटले, धन्य हे आनंदाची सापडली वेळ. इथं लाल रे गोडा, संत सज्जन भेटले कृपाळ, त्यांनी फेडियेला बुद्धीचा ओमळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. ओ काळाला धन्यता, दिवसाला धन्यता आणि वेळेला धन्यता दिली. का? संत निरंतर उपकार करतात. महाराज लक्षात आलं आमच्या, बाकीचे निरंतर करत नाहीत, संत निरंतर करतात. इथपर्यंत आपण आलो. पण हे संत नेमकी असतात कसे, कसे दिसतात, कुठं भेटतील? मग तुकोबाराय थांबले आणि तुकाराम महाराज म्हटले, अरे तुमच्या लक्षात नाही आलं, निरंतर उपकार करणारं कुणीच नाही ना, त्यामुळे तुमच्या लक्षात आलं नाही. मग लक्षात येण्यासाठी दृष्टांताची गरज असते. काही लक्षात आणून द्यायचं म्हणजे दृष्टांत लागतो, त्याच्याशिवाय सिद्धांत कळत नाही. आणि मग तुकाराम महाराज थांबून म्हटले, संत कसे असतात? मग तसं परमार्थामध्ये निरंतर उपकार संत करतात, तसं व्यवहारामध्ये निरंतर उपकार आई करते. नीट ऐका, परमार्थात निरंतर उपकार संतांचे आहेत आणि व्यवहारामध्ये निरंतर उपकार आईचे आहेत. आईसारखा निरंतर उपकार कोणी करत नाही. सांगा मला, एखादी आई म्हणते का माझा पोरगा जरा 2-4 महिने दुखण्यातच असला पाहिजे? अहो, आई म्हणेल त्याचं मला आलं पाहिजे. आई म्हणेल माझ्या अहो, काही आईनी डॉक्टराला दुखणं सांगितलं नाही मला. का? तर माझ्या बाळाचे पैसे माझ्या दवाखान्यामुळे जातील. माझं बाळ गरीब आहे, आताच कुठेतरी संसाराला लागलंय, आताच कुठेतरी एखादा एक त्याचं झालंय, आणि माझा कॅन्सर, माझा आजार जर माझ्या बाळाला कळाला तर ते जमीन विकून मला नीट करील. आईनं सांगितलं नाही महाराज. डॉक्टरला माहीत झाल्या, डॉक्टरला शपथ घातली तिनं, डॉक्टर तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे, पण माझ्या पोराला सांगू नका. म्हणजे सदैव तुम्हाला आनंदी ठेवणारी, सदैव तुमच्यावरती उपकार करणारी एकच जात जगात व्यवहारात आई आहे आणि परमार्थात संत. म्हणून दृष्टांत दिला आईचा अभंगाच्या पहिल्या चरणात. लेकुराचे गीत गीत लेकुराचे गीत, लेकुराचे गीत गीत लेकुराचे गीत, लेकुराचे गीत, हो लेकुराचे गीत, हो हो लेकुराचे गीत, लेकुराचे गीत, लेकुराचे गीत, लेकुराचे गीत गीत लेकुराचे गीत, लेकुराचे गीत गीत लेकुराचे गीत, लेकुराचे गीत, गीत, हो हो हो, लेकुराचे गीत, हो 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 हो, लेकुराचे गीत, लेकुराचे गीत. वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त चित्त, आईची कळवळ्याची गाती, हो ऐशी कळवळ्याची गाती, हो आईची कळवळ्याची गाती, गाती, ऐशी कळवळ्याची गाती, गाती, हो हो. वा प्रकाश महाराज, किती गोड चाल लावली. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम महाराज म्हटले, जसे पारमार्थिक उपकार संत करतात तसं संसारामध्ये निरंतर उपकार आई करते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, मातीची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, देह विचारे आपुला आपुला जवळी जवळी घे. घेताची नगे, ओ
कळवळाची जाती देह विसरे आपुला जवळी घेता सीन गेला गेला मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप. सगळ्या जगाला माहिती असतं हो, भारतात, महाराष्ट्रात, तालुक्यात, जिल्ह्यात बातमी जाते अजित दादा गेले. तिच्या टीव्हीच्या सगळ्या पिना काढल्या जातात, तिला माहिती होऊ दिलं जात नाही का. एखाद्या वेळेला आपल्या लेकाची बातमी ऐकून आईच जाऊ नये महाराज. जगामध्ये फक्त आईच प्रेम करते महाराज, कोणी करत नसतं. या परिवारात एक मुलगी आहे, या मुलीनं आपल्या आईचा कार्यक्रम ठेवलाय, पुतण्याने ठेवलाय. तिचं नाव अलका आहे, बरोबर ना, अलकाताई आमची बहीणच आहे ती. त्या अलकाताईला विचारा, सगळ्यात जास्त दुःख त्या अलकाताईला असतं, तिला आई दिसत नसते महाराज. या माहेरी जाणाऱ्या ज्या मुली असतात ना, या फक्त आणि फक्त माहेरामध्ये आईकडंच जात असतात. तिला काही दुसरं काम नसतं माहेरात. माझ्या आईला मला भेटता येईल, माझ्या आईजवळ मला बसता येईल. संतांनी माहेराचा दृष्टांत दिला, रूपक दिलं बरं का. आपुल्या माहेरा जाईन माहेरा जाईन मी आता. आपुल्या माहेरा जाईन मी आता. निरोपया संता हाती आला. निरोपया संता हाती आला. आपुल्या माहेरा जाईन मी आता. आपुल्या माहेरा जाईन मी आता. सुख दुःख माझ ऐकिले कानी. कळवळा मनी करुणेचा. कळवळा मनी करुणेचा. आपुल्या माहेरा जाईन आता. आपुल्या माहेरा जाईन आता. जाईन मी आता. जाईन मी आता. मुलगी माहेरी जात असते बघा. कधी जाते तिला माहिती पडलं ना, माझी आई आता आजारी आहे, माझ्या आईचे आता थोडे दिवस राहिले. तिला बालपण आठवतं, आईनं केलेला सांभाळ आठवतो. बघा गड्या, मुलगी माहेरी जात असते नाही. माझ्या बहिणी नुसतं माहेर म्हणून तर रडायला लागल्या. माहेर म्हणून तर मुलगी रडते हो, कारण तिचं खूप प्रेम केलेलं असतं मायबापानं. कडेवर पोरग घेते, कडेवर माझ्याकडे बघा, करंगळीला एक पोरगा असतं, रोहिदास साबा, प्रकाश बाबा, बघा रे माझ्या बहिणी रडतायत, तुम्ही जरा आठवा बरं माहेर. ऐका ऐका, कडेवर एक पोरग, करंगळीला एक पोरग, हातामध्ये बाजाराची पिशवी असते. भेंडाळीच्या बसस्टँडला एखादा डझन केळी घेते आपल्या आईला आणि एस टीमध्ये बसली ना, मग सायखेडा जातो, ओझरचा फाटा जातो, ओझर जातं. चांदवड तालुक्यात तिचं माहेर असतं. एक 25, 30, 50 किलोमीटर गेली, एस टीतून उतरली की मग कडेवर पोरग, करंगळीला पोरग घेऊन पुन्हा रस्त्याला लागते. एक 5-6 किलोमीटर फाट्यावरून गाव असतं, दगडाचा रस्ता असतो, जुनं माहेर आहे. रिक्षा वगैरे काही नसायचा, पायामध्ये घालायला चप्पल नसायची. कडेवर पोरग घेतलं की त्या पोराला चटके बसू नये म्हणून ती दुसऱ्या पोराला पण कडेवर घ्यायची. ती मात्र अनवाणी चालायची. माझी आई भेटेल, माझा बाप भेटेल म्हणून त्या दगडाच्या रस्त्यानं चालत असताना अचानक त्या दगडाला तिचा पाय लागता लागता ठेस लागायची. अंगठ्यातून गळागळा रक्त निघायचं. पण रक्त निघाल्यावर ती मुलगी, ती माहेरी चालणारी सासूरवासीन पोरगी, चिंदी बांधत नव्हती तिच्या अंगठ्याला. ती त्या दगडालाच म्हणायची, तुला तर माझं पाय नाही ना लागला, तू माझ्या माहेरचा दगड आहे बाबा, तू माझ्या आईच्या घराच्या रस्त्याचा दगड आहे. काय मुलगी प्रेम करायची बघा. आज माहेराला जाणे झाली झाली ओ पहाट.
आली आली डोळ्यापुढे माझ्या माहेराची वाट, माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठेचा, वाटेच्या रे दगडा तुला फुटल का वाचा, आज माहेराला जाणे झाली झाली ओ पहाट, आली आली डोळ्यापुढे माझ्या माहेराची वाट. खूप छान असायचं माहेर. भेटी लागी जीवा लागली से आस, बेटी लागी जीवा लागली से आस, पाहेरा दिवस पाहेरात्र दिवस वाट तुझी बेटी लागली से आस, बेटी लागली जीवा लागली से आस. दिवाळीच्या मुळा लेकी असावली, काय गोड अभंग आहे हो. दिवाळीच्या मुळा लेकी असावली पाहत असे वाटोली. माहेराला जात असताना खूप विचार करत जाते. ती शाळा, ती वढा, ती गावचा रस्ता तिला दिसत असतो. बालपण तिला आठवत असतं. ऐका रे बहिणींनो, पोहोचली की आईला मिठी मारत असते, बापाचं दर्शन घेत असते. मुलगी सासरामध्ये पाठ 5 वाजता उठणारी सून, माहेरामध्ये मात्र ती लेक असते. तिला सकाळी 10 वाजेपर्यंत कोणी हाकासुद्धा मारत नाही. इकडं सगळं काम करणारी मुलगी माहेरात भांड्याला सुद्धा हात लावत नाही. आई म्हणते तिला काम सांगू नका, बाप म्हणतो माझ्या लेकीला आवाज देऊ नका. काय प्रेम असतं गड्या. 5 दिवसानं निघाली ना परत जर निघाली ना मुलगी, तर आई तिच्या पिशवीमध्ये कांदे भरते हो, बटाटे भरते, तांदूळ भरते. कोथिंबिरीची जोडी कुठं द्यायची वस्तू आहे का? साबणाची वडी कुठं द्यायची वस्तू आहे का महाराज? ते साबण देते. आमच्या आईला मी विचारायचो, असलं काय आणलं तू हे कांदे बटाटे? आमची आई म्हणायची, अरे माझी आई गरीब आहे बाबा, काही ना काहीतरी देते बाबा. एक लक्षातच ठेवा बहिणींनो, जोपर्यंत माहेरात तुमची आई जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या माहेरातली तुमची पिशवी भरूनच येणार. पण ज्या दिवशी तुमची माय निघून गेली त्याच्यानंतर तुमची माहेरातली पिशवी कधीच भरणार नाही. त्याचं एकमेव कारण, लेकोराचे हित वाही. फक्त आई लेकरासाठी जगत असते. मी नाशिक जिल्ह्यातच एक कीर्तन केलं होतं, मला आठवतं. रात्रीचं कीर्तन केलं, सकाळचं काला होता. आणि काल्याच्या कीर्तनाला सकाळी असं गावात फिरत असताना एका झाडाखाली एक माय रडत होती. त्या गावचे सरपंच होते नारायण पाटील, ते माझ्याबरोबर चालत होते. आणि त्या सरपंचाने विचारलं, आई का ग रडते? काय झालं ग आई रडायला? हे माय काय झालं ग रडायला तुला? तर ती माय म्हणत होती, नारायण पाटील, माझ्या पोरानं मला रात्री दारू पिऊन खूप मारलं रे. हे बघ, केस उपटूस तर मारलं रे मला, माझे केस उपटूस तर मला मारलं. इतकं वाईट वाटलं सगळ्यांना. राग आला म्हणून ते नारायण पाटील म्हटले, आई तुझ्या पोराच्या कानाखालीच मारतो 2-4. असं म्हटल्यावर जिला केस उपटूस तर मारलं होतं का? ती माय म्हणली, नाऱ्या तुला काय करायचं? अर्थ एवढाच आहे. खरंच सांगतो, तुम्ही कितीही त्रास द्या, बोलू नका आईला, तिला सांभाळू नका, गोठ्यात ठेवा, पत्र्यात ठेवा, तरी ती जाताना म्हणते माझ्या पोराचं कल्याणच झालं पाहिजे. लेकोराची ही सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई
माँ देती है दुआ सबसे बडी है माँ. लक्षातच ठेवा, आमच्या बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुका आहे. अंबाजोगाई तालुक्यामध्ये एक तात्याराव नाना लहाने नावाचे डॉक्टर आहेत. मुंबईला जे हॉस्पिटलला त्यांनी नेत्रतज्ञ म्हणून काम केलं. 1,00,000 लोकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन फ्री केले त्यांनी. पण ते 6वीला वर्गात असताना त्यांच्या 2 किडन्या खराब झाल्या होत्या. आईला विचारण्यात आलं तुझी किडनी पाहिजे, कारण तेवढीच मॅच झाली. बहिणीची झाली नाही, भावाची झाली नाही, आईची किडनी मॅच झाली. तर आई म्हटली कोणतं पार्ट काढा माझ्या शरीरातला, पण माझा तात्या वाचला पाहिजे. काय आई असते ना महाराज. किडनी काढली रोहिदास साबा, तुम्ही प्रमाण दिलं म्हणून मला आठवलं. ती किडनी तात्यारावांना बसवली. ऐका, तेव्हापासून ते शिकले, अभ्यास केला, डॉक्टर झाले, नेत्रतज्ञ झाले. पद्मश्री पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. खूप गरीब लोकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन केले. पण मागच्या वर्षी त्यांची मातोश्री निधन झालं त्यांच्या आईचं. सगळे महाराज लोक त्यांना भेटायला जात होते, माती झाली होते, श्रद्धांजली वाहिली जात होती. सगळ्यात शेवटी माझ्याकडे माईक आला. मी माईकवर बोलताना म्हटलं डॉक्टर अजून तुमची आई गेली नाही. सगळे माझ्याकडे बघायला लागले. असं कसं काय म्हणतात महाराज? त्याचं उत्तर ऐका. मी सांगितलं डॉक्टर तुमची आई गेली नाही. कसं काय सांगू? तुमच्या शरीरात जोपर्यंत तिच्या नावाची किडनी आहे तोपर्यंत तुमची आई गेली नाही. ध्यानात ठेवा, किडनी देणारी आई आहे, डोळा देणारी आई आहे, शिर खराब झाली तर देणारी आई असते. म्हणून माँ से बढ़कर कोई नहीं, माँ देती है दुआ सबसे बडी है माँ. कोण असतं आईसारखं महाराज? रामायणातला प्रसंग आहे. रामचंद्र लखनजी आणि सीतामाई त्या गंगेच्या काठाला उभे आहेत. मध्यंतरी गंगा आहे, गंगेमध्ये एक नावाडी उभा आहे. माझ्याकडे बघा, आई किती लेकराचं हित करते. आई कसं लेकराचं हित करते. आईच लेकराचं हित करू शकते, दुसरं कोणी करू शकत नाही. ऐका ऐका. आणि एका काठाला तो केवट नावाचा नावाडी उभा आहे. रामचंद्रानं हाक मारली त्याला, ए केवट, काय आम्हाला पलीकडच्या काठाला जायचंय, तुझे नाव पाहिजे, तुझ्या नावेमध्ये बसायचंय, पलीकडच्या काठाला जायचं. तो केवट म्हटला आत्ता आलो. घरी गेला तो घरी, आईला भेटला. आई म्हटली जा जा. आईने त्याला काय सांगायचं तर सांगितलं. पोरगा आला आणि आईनं सांगितलंच होतं त्याला त्याचं हित करायचं. आणि तो केवट म्हटलं रामचंद्रा प्रभू तुम्हाला नावेत बसायचे? म्हटलं हो तुम्हाला बसायचे, पण मला ही नाव तुम्हाला द्यायची नाही. का द्यायची नाही? म्हटले मागच्या महिन्यामध्ये तुमचा पाय एका दगडाला लागला म्हणे आणि त्या दगडाची बाई झाली. म्हटले हो, तुमच्या पायाच्या मातीनं दगडाची बाई झाली, तर माझी नाव लाकडाची, माझी नाव लाकडाची. बरं, या लाकडाच्या नावेला तुमचे दोन्ही पाय लागणार आहे. दोन्ही पायाची माती लागल्यावर माझ्या नावेची जर बाई तयार झाली, पहिली सांभाळता सांभाळता माझी नाकी नव्हे, दुसरी कुठून सांभाळू? अरे मग त्याच कुठं होत असतं. झालं ना. म्हटले काय करावं लागेल? काही नाही. म्हटले माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल, त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील आणि माझी बायको माझी आई तुमच्या पायावर पाणी टाकेल, मी तुमचा पाय धुवून काढेल, मातीचा वेगळा केला, नावेत मांडायला हरकत नाही. आणि पात्र ते इतका हुशार होता केवट. केवट हुशार नव्हता हो, त्याची आई हुशार होती. त्या केवटाच्या आईनं सांगितलं काठवट मोठी घेऊन जाऊ नको, 2 पाय बसतील एवढे, मग एकच घेऊन जा. एक का? पुढं सांगतो ना, ऐका ना. एक पाय बसल एवढी छोटी काठवट. काठवट कळते ना? काठवट हे जुन्या भाकरी करायला असते काठवट. आहे बाई यांना माहीत. आता ती MS 16-15ला माहिती नाही पूर्ण, तिने गुगलला टाकायचं काठवट असं उखळ, मग ती चित्रामध्ये येईल. आता या बस राजगुरू साहेब. बरं, ती काठवट आणली. काठवट इकडे बघा माझ्याकडे. ती काठवट अशी लहान होती म्हणे, बरं का प्रकाश बाबा, इतकी लहान की तिच्यात प्रभूचा एकच पाय बसायचं महाराज, एकच पाय. आता गंमत अशी व्हायची, एक पाय धुवून झाला की दुसरा पाय धुवायला एक पाय खाली जायचा. मग तो पुन्हा म्हणायचा इकडच्याला माती लागली मांडा. ह्यो पाय पात्रात आला की हा खाली जायचा, हा पात्रात आला की हा खाली जायचा. आईनं पाय धुतले, बहिणीनं धुतले, भावानं धुतले. 9 पोरं आहेत त्याला, रामायणात वर्णन आहे. 9 मुलाचा बाप येतो केवट. 9 पोरं, 9 पोरांनी सुद्धा पाय धुतले. आणि 9 पोराला पाय धुतले की तो तीर्थ द्यायचा प्यायला. इकडे बघा, रामचंद्राचे पाय धुतले की असे पोराच्या तोंडात वंजळ भरूनच टाकायचा. तीर्थ घेताना असा नियम आहे बरं का. तीर्थ एकतर देवाच्या पायाचं घ्यायचं, नाही तर साधूच्या पायाचं घ्यायचं. मला आठवत मी पाय धुवून देत नाही कुणाला, धुतले पण नाही पाहिजे. माझी प्रार्थना आहे, तुम्हाला पाय धुवायचे ना, मारुती महाराज कोरेकर बाबांचे धुवा. तुम्हाला पाय धुवायचे कुणाचेही धुवू नका महाराज, पापी माणसाचे नाही. ओरिजिनल साधू भेटला की त्याचे पाय धुवायचे, ओरिजिनल देव भेटला की त्याचे पाय धुवायचे. ऐका ऐका, पाय धुतले की त्याचं तीर्थ घेण्याची परंपरा आहे आपल्याकडे, त्याला आपण चरणामृत म्हणतो.
तीर्थ म्हणतो. पण ते घेताना शास्त्रानं असं सांगितलं दिनेश महाराज, त्याचा आवाज नाही आला पाहिजे. ते तीर्थ घेताना आवाज नाही आला पाहिजे, कळालं सुद्धा नाही पाहिजे ते घेतलेलं. आपले लोक तसं नाही चालत. इतकं मंजूरकर महाराज, त्याचा आवाज सुद्धा नाही आला पाहिजे दिनेश महाराज, इतकं नाजूक ते घ्यावं लागतं. आणि मग ते तीर्थ पोरांच्या मुखामध्ये तो केवट टाकायचा. आता प्रभू रामचंद्र त्याला म्हटलं, अरे केवट, आईनं पाय धुतले, बायकोनं धुतले, बहिणीनं धुतले, गावानं धुतले, आता एक पाय खाली चालला, एक पात्रात येतोय, एक पाय खाली जातो, एक पात्रात येतोय, याच्यातच सगळं कीर्तन घालवतो की 12 वाजायला लागले ना बाळा, कुठपर्यंत धुतो पाय. मग तो केवट म्हटला, प्रभू आपली बोलीच तशी आहे, तुमच्या पायाची माती जर माझ्या नावेला लागली तर माझ्या नावेची बाई होईल. म्हटले मग आता एक काम करा, म्हटलं एक पाय पात्रात ठेवा आणि एक पाय असा आधार ठेवा. आधार ठेवला, आधार विश्वाच्या मालकाला केवटाने एका पायावर उभं केलं. बराच वेळ एका पायावर उभं राहिलं की तोल जायला लागला माझा. आता मी माईक धरला असं मला 1-2 मिनटं उभं राहता येईल. तसं प्रभू रामचंद्राचा एका पायावरती तोल गेला. माझ्याकडे बघा. आणि धरण्यासाठीचा सहारा म्हणून केवटाच्याच डोक्याचा आसरा घेतला, ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून आपण रोज हरिपाठ, पारायण, कीर्तन, भजन, पंगत रोज चालू आहे. अजून काही हात डोक्यावरती पडला नाही हो. काय भाग्य आहे केवटाचं. हातही डोक्यावरती घेतला, पायही धुवून घेतले, आशीर्वादही घेतला, चरणामृतही घेतलं, नावेमध्ये बसवलं. नाव पलीकडच्या काठाला आली. मग त्याला रामचंद्रानं विचारलं, तू असा हसतो का रे? म्हटलं जोरात जोरात. काय झालं तुला हसायला? म्हटलं खरं सांगू हसायचं कारण सांगू प्रभू, तुमच्या पायानं माझ्या लाकडाच्या नावेचं काही व्हावं. अरे म्हटलं मग तू तर आमचा अर्धा तास घेतला, बायकोला पोरांना सगळ्याला पाय धुवायला, आता कसं काय? तर त्या केवटाचं उत्तर ऐका. तो केवट म्हटला, प्रभू तुम्ही माझ्या दरवाजात नाव मागायला आले, मला इतका आनंद झाला. आत्तापर्यंत लई लोक नावेत बसवले आणि अयोध्येचा राजकुमार, विश्वाचा मालक माझ्या घरी आला. धावतच गेलो मी आईला सांगायला. तर माझ्या आईनं मला सांगितलं, केवट सावधान, इतक्या लवकर बसू नको त्याला नावेमध्ये. कुणी सांगितलं? कुणी सांगितलं? माझ्या आईने सांगितलं, इतक्या लवकर नावेमध्ये बसू नको, तो सामान्य नाही, विश्वाचा मालक आहे, गतीर भरता, प्रभू साक्षी. अरे तो तुझं भाग्य आहे बाबा, तो तुझ्या दारात आलाय, कितीतरी तुझं पूर्व पुण्य असेल, तुझ्या दारात आलाय, तसं बसूच नको. कोणत्याही का व्हायना निमित्तानं मी सांगते तसं कर, असं सांग, मला वर्म माहिती म्हण, पण तेवढे देवाचे पाय धुवून काढ बाबा, तुझ्या जन्माजन्माचं सोनं होईल रे. आईनं शिकवलं महाराजी. आईनं काय आई आहे महाराजी. एवढी जरी आई कळाली तुम्हाला आजच्या निमित्तानं, फार माझं कीर्तन सफल झालं महाराज. आई शिकवत असते. आई हे आमचे राजगुरू 3 भाऊ आहेत बघा. आई गेली त्यांची, माझंच कीर्तन आहे वर्ष श्राद्धाला प्रकाश महाराजांनी दिलेलं आहे मला. यांचा तर अजून फोनच आला नाही, यांनीच दिलेलं आहे. रोहिदास साहेबांनी त्यांनी आधीच तारीख दिलेली मला. हे 3 भाऊ आहेत. मला अजून आठवतं, मी जर त्यांच्या घरी कधी गेलो ना, आईचं दर्शन घेतल्याशिवाय त्या 3 भावांनी काम सुरू केलं नाही हो महाराज. माझं सांग, मी आईचं दर्शन घेतल्याशिवाय गाडीत बसलोच नाही मार. संकटच येत नाही हो, ऑक्सिजन नाही, कुत्रं नाही, फित्र नाही, काढवत का. ती जाताना म्हणते ना कल्याण असो, आई लेकराचं कल्याण करत असते महाराज. म्हणून प्रमाण दिलं, लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. किती कथा सांगता येतील महाराज. आई लेकराचं हित करते. आता ऐका, लेकराचं हित करते का, तसेच संत आपलं हित करतात. आईन संत काही बदल नाही महाराज. ही आईच्या कथा ऐकल्या. आता संताची एक ऐका म्हणजे आपल्याला लगेच अभंग कळेल. लेकराचं हित करणारी आई, मग ती आता तुम्ही केवटाची ऐकली, मगाशी तुम्ही 2-3 आईची उदाहरणं ऐकली. मी का सांगतो तुम्हाला हे, आई जगामध्ये लेकरासाठी जगते, व्यवहारामध्ये निरंतर उपकार आई करते आणि परमार्थात निरंतर उपकार संत करतात. आम्ही दरवर्षी समाधी सोहळ्याचं कीर्तन करतो आळंदीला. दिनेश महाराज असतात वाजवायला आणि शेवटपर्यंत तेच आहेत वाजवायला. काल्याचं कीर्तन असतं, समाधी सोहळ्याचं आमच्या राजगुरू साहेबांची पंगत असते आणि आम्ही दरवर्षी 25 हजार लोक असतात कीर्तनाला. आणि ते कीर्तन करताना सांगतो मी नेहमी, देहांत प्रायचित्त दिलं आई वडिलाला माऊलीची. त्यापैकी एक संत तुमच्या नाशिक जिल्ह्यात आहेत, त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय आळंदीला, सोपान काका सासवडला आणि मुक्ताबाई मुक्ताईनगरला. अशा 4 भागात 4 संतांच्या समाध्या आहेत. त्या 4ही संतांना इतकं छळलं लोकांनी, 4 भावंडांना इतका त्रास दिला हो. अंगावर शेण फेकून मारलं, त्यांच्या दगडं फेकून मारली. माऊलीला पाहिलं, बाटलो म्हणायची लोक. बाटलो, किती शब्द वाईट आहे महाराज. एखाद्याकडे पाहून जर तुम्ही बाटलो म्हणले तर तुमचं तोंड पाहिलं का महाराज? एखाद्याला तुम्ही राम राम नाही घातला, तुमच्या पाहुण्याला कीर्तनाला आल्यावर तर ते गावात गेल्यावर बायकोला म्हणतो तुझ्या भावाने राम राम नाही घातला मला. कल्पना आहे की कल्पना करा. इथं बाटलो म्हणायचे लोक माऊलीला. बाटलो, चेहरा पाहिला तर आंघोळ करायचे हो लोक महाराज. काय किती किती सांगू मी. माऊलींची कथा करणारा महाराज आहे.
ज्ञानेश्वर महाराजांची 8 दिवसाची कथा मी बसवली बाबा. ज्ञानोबारांचं सगळं चरित्रच लिहून काढलं मी गाडीमध्ये बसल्या बसल्या. फार सुंदर आहे महाराज, इतकं छान आहे, प्रत्येक शब्दाला 2-2 तास बोलता येईल एवढं गोड आहे महाराज. ज्ञानोबारांची कथा ऐका, निवृत्तीनाथांची एवढी कथा ऐका, जीवन सफल होईल महाराज आपलं. किती त्रास दिला मला हो द्यावं त्रास, आई म्हणत असते, बाप म्हणत असतो, पण माझ्या लेकराला नाही झाला पाहिजे, माझी मुलं आनंदी असली पाहिजे, काहीतरी द्या मला. ओ ब्राह्मण मंडळी, ओ आळंदीकर विद्वान मंडळी, काहीतरी प्रायचित्त द्या, काहीतरी प्रायचित्त द्या, पण माझ्या मुलांना जातीमध्ये घ्या. माझ्या ज्ञानोबाला, माझ्या निवृत्तीनाथ दादाला, माझ्या सोपान काकाला, माझ्या मुक्ताबाईला काही करून मौजी बंधनामध्ये घ्या. एवढी विनंती केल्यावर ब्राह्मणांनी एक न्याय दिला. त्या न्यायाचं नाव देहांत प्रायचित्त, म्हणजे देहासहित गंगेमध्ये उडी मारायची. कोणत्याच माणसानं स्वीकारला नसता आताच्या काळात हा. ज्ञानोबारांच्या वडिलांनी नाईने निश्चय केला, आपल्या पोरांना जर जातीमध्ये घेत असतील ना, आपण मरू महाराज. हे फक्त मायबाप म्हणू शकतात बरं, जगामध्ये दुसरं कोणी नसतं. लक्षात ठेवा, सत्ता संपदा पैसे याच्या पायी लोक आता आपले नाते विसरून चालली महाराज. 2-4 दिवसाच्या घटना बघा जरा, क्षणामध्ये माणसं विसरून चालली. फक्त माय महाराज, फक्त बाप आहे, त्याचं दुःख कधी कमी होत नसतं. मला बाप नाही, मला विचारा बाप नसल्याची किंमत काय. चला आई नाही, आता या अलकाताईला विचारा आई काय असते, या मुलांना विचारा आई काय असते, आमच्या राजगुरू 3 भावांना विचारा. आज त्यांचं सगळं चांगलं आहे, पण आशीर्वाद द्यायला आई नाही राहिली महाराज. हात वर करून आलास का रे बाळा, जेवलास का रे, दिवसभर काम करतो पण माझं बाळ जेवलं नाही म्हणणारी आई नसते महाराज. आईसारखं कोणी नसतं हो महाराज. जास्त सांगायला गेलो तर रडू येईल मला, पण खरंच आई ती आई असते महाराज. बघा, एक पत्र लिहिलं, चिठ्ठी लिहिली, त्या कागदावरती सगळं लिहून ठेवलं की निवृत्तीनाथा, हे ज्ञानोबा मुक्ताबाईला सांभाळा आणि आम्ही गेलो म्हणून विलाप करू नका. तर हा कागद ब्राह्मणांना दाखवा, ते तुम्हाला जातीमध्ये घेतील, मौजी बंधनामध्ये घेतील. देवाच्या देवाऱ्याजवळ ती चिठ्ठी ठेवली आणि मायबाप रात्रीच्या वेळी दिवसभर मुलांच्या बरोबर खेळले, बागडले, पुरणपोळीचा स्वयंपाक करून ज्ञानोबारायांना जेवू घातलं. आणि रात्रीच्या वेळेला 4ही मुलं झोपलेली असताना बापानं असे गुडघे टेकवले हो खाली, हात जोडायचा, निवृत्तीनाथा माफ करा बरं मला, ए ज्ञानोबा तुझ्या बापाला माफ कर बाबा, ए सोपाना माफ कर तुझ्या बापाला. त्या इवलीशा छोटीशा मुक्ताबाईच्या गालावरून हात फिरवला, गालावरून हात फिरवून आई पोटाशी धरते. गालावून हात फिरवल्याबरोबर ती मुक्ताबाई आई रडायला लागली हो महाराज. दोघंही मायबाप म्हणत होते, मुक्ता चाललो रे आम्ही तुला सोडून, आता आम्हाला तू कधी दिसणार नाही. 4ही पोरांना सोडून मायबाप प्रयागराजच्या गंगेमध्ये आपला प्राण देतात. सकाळी लेकरं उठतात, कावऱ्या बावऱ्या म्हणून आई 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 आई, सगळ्या इंद्राणीच्या घाटाला पाहतात पण आई दिसत नाही, बाबा दिसत नाही. दिवसभर थकून थकून पाय दमून जातात, कुठंच आई दिसत नाही. आई दिसत नाही म्हणून गावातल्या ब्राह्मणाकडे जातात, कोणी सांगत नाही. शेवटी वापस आल्यावर त्या दिव्याच्या जवळ तो कागद दिसतो, ती चिठ्ठी दिसते. त्या चिठ्ठीवर लिहिलेलं असतं, निवृत्ती तुमच्या 4ही लेकरांच्या हितासाठी मायबाप आम्ही देहांत प्रायचित्ताचा रस्ता निवडत आहोत. हा कागद, हा चिठ्ठी गावातल्या ब्राह्मणांना दाखवा. ऐकताना आपलं मन कासावीस होतं हो महाराज. त्या बाळाचं काय झालं असेल, एकमेकाला मिठी मारतात बाळ, आता आमचे मायबाप राहिले नाही. सकाळ झाल्यावरती चिठ्ठी, तो कागद ब्राह्मणांना दाखवला जातो. इतकं निष्ठुर जग आहे, इतके वाईट माणसं आहेत जगात त्या काळापासून. ऐका हो माझ्या बहिणींनो, माझ्या दादांनो, ऐका ऐका. तो कागद वाचल्यावर एखादा दगडाच्या हृदयाला पाजर फुटेल, पण तो कागद मात्र तो महादेव भट्ट पायानं तुडवतो हो महाराज. संन्याशाची मुलं आहेत तुम्ही, तुमच्या मायबापाचं पाप तुम्हाला फेडावं लागेल. तुम्हाला सुद्धा देहांतच प्रायचित्त न्याय. नाही राहायचं आळंदीत, सिद्धबेटात राहायचं, गावात यायचं नाही. शेण फेकून मारतात, दगड फेकून मारतात, काय त्रास आहे महाराज हा. आई वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतल्यावर सुद्धा लोकांनी माऊलीला आनंदानं स्वीकारलं नाही. पैठणवरनं शुद्धीपत्र आणा, आमच्यामध्ये राहायचं नाही. मधुकरीला गेले तर झोळी फेकून टाकावी, गावात गेले तर शेण फेकून मारावं, पायाखाली तुडवा. मांड खायची इच्छा झाली,
तर कानाखाली मारली व मुक्ताबाईच्या. खापरच मिळू दिलं नाही तिला. किती त्रास दिला व आळंदीकरांनी. पण तेच ज्ञानोबा आहे शुद्धीपत्र घेऊन आले. तर शुद्धीपत्र आणल्यावर दाखवलं ज्यावेळेला, त्यावेळेला ब्राह्मणाला वाटलं हा कुणी दिला न्याय, हा कुणी दिला न्याय. बोपदेव ब्राह्मणाने दिला. जगातला 1 नंबरचा विद्वान ब्राह्मण, पैठणचा, सगळं देश ज्याला घाबरायचा, त्यानं न्याय दिला. का? रेड्या मुखे वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला होता, जे जे कार झाला होता. आता मात्र शुद्धीपत्राचा कागद पाहिला, एवढ्यावर तरी नीट व्हायला पाहिजे होतं. पण तो सुद्धा कागद असा पायानं तुडवला महादेव भटानं. पाय पांगळा झाला हो महादेव भटाचा. एक बार माफ करील भगवान तुम्हाला, वारंवार माफ करणार नाही. पाय पांगळा झाला, चालता येईना त्याला. घरामध्ये बसायचा, चालता येत नव्हतं. 8 दिवसानं ज्ञानोबा त्याच्या घरी गेले. ज्यानं शुद्धीपत्र तुडवलं कुणाच्या घरी, ज्यानं आई वडिलांना दिलेलं चिठ्ठी तुडवली कुणाच्या घरी, ज्यानं शेण फेकून मारलं कुणाच्या घरी, ज्यानं खापर मिळू दिलं नाही कुणाच्या घरी, ज्यानं मधुकरीला भाकरी मिळू दिली नाही त्याच्या घरी जातात. ऐका, त्या महादेव भटाचा पाय आपल्या हातात घेतात, आपल्या डोळ्याची दृष्टी त्याच्या पायावर टाकतात आणि त्याचा पाय जसाची तसा करून देतात. हे फक्त आई करते बरं महाराज, हे फक्त आई करत असते. तुम्ही कितीही त्रास द्या, तुम्हाला माफ करणारं व्यासपीठ म्हणजे आई असते. आणि कितीही तुम्ही त्रास द्या, तुमचा उद्धार करणारे संत असतात. म्हणून ज्ञानाबाई माझी अनाथाची आय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझे अनाथाचे माय, ज्ञानाबाई माझे अनाथाचे माय. एका जनार्दनी पाय वंदितसे, एका जनार्दनी पाय वंदितसे, वंदितसे न पायाते गुणाचा विचार, न पाहे याते गुणाचा विचार, विचार. तसेच संत आहेत महाराज. आई जसं माफ करते, किती त्रास होऊ द्या तरी तुमचा उद्धारच करते, तुम्हाला आशीर्वाद देते. तसे आमचे संत तुम्ही काही करा, तुमची माय बनतात. ज्ञानेश्वरी देतात, हरिपाठ देतात, चांगदेव 65 देतात, अमृत अनुभव देतात. म्हणून लेकोराचे हित वाहे दोन्हीकडे लावायचं. इकडे ज्ञानोबारायांकडे पण आणि इकडे आईकडे पण. माऊलीचे चित्त. त्या पारनेर तालुक्यात एक राळेगण नावाचं गाव, नेहमी सांगतो ही कथा. त्या राळेगणला एक सौरभ आवटी नावाचा पोरगा देशासाठी शहीद झाला. असा पोरगा होता महाराज, राजबिंडा पोरगा दिनेश महाराज, गोरा पान दिसायला. आई त्याची जिल्हा परिषद शिक्षिका आहे. बापाला पोलीसमध्ये नोकरी आहे, 2 लाख पगार आहे बापाला. आईला 1 लाख पगार आहे. भेंडाळीकर ऐका, लॉन्समध्ये बसलेली प्रत्येकानं ऐका एवढे 5 मिनिटं. आई कळेल आई, आई कळेल आई. 2 तास झाले आईच्या कथा सांगतोय. कुणी रडताय, माहेर ऐकलंय, आई ऐकली, ज्ञानोबा ऐकलेत, केवटाची आई ऐकली. इतक्या छान कथा ऐकतायत. एवढी 5 मिनिटं ऐका. त्या सौरभ आवटी नावाच्या पोरानं खूप व्यायाम केला महाराज, खूप सुंदर बॉडी बनवली, खूप छान शिकला. आणि आमच्या संभाजीनगरला गोकुळराव त्याचा नंबर लागला. तर नंबर लागल्यावर मिलिटरीच्या परीक्षेची परीक्षा दिली त्यानं, तर 5 झाला त्याच्यात. आणि त्याला लेटर मिळालं 24 मराठा बटालियन मधून, सौरभ आवटी देशासाठी तुमची निवड होते, सैनिक म्हणून तुमचा स्वीकार करा. त्यानं ते पत्र वाचलं तर आईला विचारलं नाही, बापाला विचारलं नाही, डायरेक्ट सीमेवर गेला. मला इतका आनंद झाला त्याला, मला देशाची नोकरी. ऐका, 2 वर्ष गावाकडे झाला नाही. 2 वर्षानं आईला माहिती झालं माझा पोरगा सीमेवर लढायला गेलाय. आईनं त्याच्या गालावरून हात फिरवला, त्याचे चुंबन घेतले. आईनं त्याला सगळे पदार्थ बनवले, करंजी काय. 2 वर्ष आलाच नाही ना पोरग. आईचं प्रेम असतं खूप. त्याच्या गालावरून हात फिरवला. मी 4 दिवस झाले घरी गेलो नाही. आता मला बरोबर 1 वाजता माझ्या आईचा फोन येईन बघ. रोज 1 वाजता येणार, तू जेवला का.
एवढंच विचारणार, दुसरं काही विचारत नाही. तू जेवला का? मग मी आपण नाही जेवलो तरी म्हणायचं जेवलो, नाही तर जेवलो नाही म्हणलं की मग ती जेवत नाही महाराज. आई अशीच असते महाराज, आई आहे महाराज ती. काय सांगतो, सगळे पदार्थ बनवले आणि तो पोरगा 1-2 महिने गावाकडे राहून पुन्हा सीमेवर लढायला गेला. तर देशावर लढायला गेल्यावर सियाचीन नावाच्या प्रदेशामध्ये त्याची ड्युटी लागली होती, बर्फामध्ये. आणि बर्फामध्ये ड्युटी करत असताना माझ्याकडे बघा, देशामध्ये बंदूक घेऊन हातामध्ये लढत असताना एक 400-500 पोरं तिथं लढत होती. दहशतवाद्याचं संकट होतं आणि देश सेवा करत असताना बर्फ पडला, नैसर्गिक आपत्ती आली. बर्फ कमरेपर्यंत आला, बर्फ पोटापर्यंत आला, बर्फ खांदापर्यंत आला, बर्फामध्ये शरीर बुजून गेलं. पण आपली पोरं बाजूला नाही झाली महाराज. आपल्या देशासारखं प्रेम देशभक्ताचं कुणाचं नाही बरं. कोण करू शकतं महाराज? इथं थोडीशी थंडी पडली तर लोक कीर्तनाला जात नाही. तो म्हणतो आधी माझ्या छातीवर गोडी झाड आणि मग माझ्या देशाकडे वाकड्या नजरेनं बघ. काय माणसं आहेत महाराज. लक्षात ठेवा, यांची आठवण काढत जा. दिवाळीचा एक दिवा त्यांच्यासाठी लावत जा, कधीतरी त्यांना मुजरा करत जा. एक आईनं आपल्यासाठी पोरगा तिथं उभा केलाय. छातीवर गोळ्या झेलून ती माणसं आपल्यासाठी लढत असतात. आठवण काढत जा रे मायबाप. हातामध्ये बंदूक घेऊन पोरं लढत होती, बर्फामध्ये गुंतलेली होती. बर्फ पातळ होता तोपर्यंत काही वाटलं नाही, पण ते गोठायला लागला. बरं 0- तापमान झालं आणि परिणामी त्या गोठण्यामध्ये या सौरभ आवटीचा मृत्यू झाला. डोक्यापर्यंत बर्फ गोठला. 1 दिवस गेले, बॉडी सापडली नाही. 2 दिवस गेले, बॉडी बर्फामध्ये खोदण्यात आला. हेलिकॉप्टर लावले, दोरखंड लावले, खोरे लावले, खूप बर्फ खोदला. ऐका सत्य घटना ही. आणि 11 दिवसानं बॉडी सापडली महाराज त्याची. 11 दिवसानं सापडलेली बॉडी पूर्ण बर्फमय झाली होती. बर्फ कापावा लागला हो महाराज. बर्फ कापताना त्या पोराचा एक हात कापावा लागला, छाती कापावी लागली, एक पाय कापावा लागला आणि अर्ध्या अंगाची बॉडी त्याची देशाच्या झेंड्यामध्ये गुंडाळून राळेगण सिद्धी नावाच्या गावाला आली. आईनं झेंडा सरकून पोरगा पाहिला, हांबरडा फोडून माय रडली महाराज. गालावून हात फिरवताना पाहिलं तर माझ्या बाळाला हात नाही, छाती नाही. सगळ्यांना विचारत होती माझ्या बाळाचा हात कुठे आहे, माझ्या बाळाची छाती कुठे आहे, माझ्या बाळाचा पाय कुठे आहे. जवान सांगत होते आई बर्फामध्ये तुमचा पोरगा अडकला हो. देश सेवा करताना देशाच्या झेंड्यासाठी 25 वर्षाचा पोरगा देशासाठी प्राण देऊन गेला हो माय. तुमचा मुलगा स्वर्गामध्ये गेला, तुमचा मुलगा अमर झाला, तुमच्या पोरासारखा कोणीच नाही असे वर्णन करत होते. आई मात्र रडत होती. या घटनेला आता 2 वर्ष होत आहेत. ती आई अजून हातानं रोहिदास महाराज जीवन करत नाही. प्लेटनं पाणी पाजावं लागतं तिला, दूध प्यावं लागतं. ती हातानं जेवत नाही. तुम्ही जर तिला विचारलं ना का जेवत नाही, तर ती आई सांगते माझ्या तोंडाजवळ घासाचा हात आला की माझ्या सौरभचा हात मला दिसतो. कोण सांगणार त्या आईला की आता तो कितीही रडली तर सौरभ काही परत येणार नाही. पण ती आई हातानं जेवत नाही. खरंच सांगतो जगामध्ये एवढं प्रेम तुमच्यावर फक्त आई करत असते गड्या, दुसरं कोणी करत नाही. म्हणून आईशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती, हो ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळाची जाती, जावळाची जाती, जाती, ऐशी कळवळ्याची जाती. करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती, ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. रघुमाय लोका रघुमाई, विठोबा रघुमाय
आई कळाली. मी एवढ्या कथा तुम्हाला सांगितल्या. जाता जाता 1-2-3 मिनटं घेतो आणि थांबतो. माझी विनंती आहे सगळ्यांना की आईसारखे उपकार कोणी करत नसतं बरं का. आज दिनेश महाराज आहेत वाजवायला. किती असते गोड आई. ऐका. आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. 9 महिन्यांनी 9 दिवसांनी, 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊनी, केले कृतार्थ जन्म देऊनी, देऊनी थोर मला संस्कार. आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. किती उपकार आहे, शब्दामध्ये बसत नाही. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई. बोलावू तू जाता मी कोणत्या उपाय, बोलावू तू जाता मी कोणत्या उपाय. गेली दूरी दिगंतरा पुन्हा येणे नाही घरी. विजला हो नंदादीप कसा जाऊ मी मंदिरी, विजला हो नंदादीप कसा जाऊ मी मंदिरी, विजला हो नंदादीप कसा जाऊ मी मंदिरी. एखाद्या मंदिरातला नंदादीप विजावा तसं या घरातली आई निघून गेली हो. या अलकाला, आमच्या बहिणीला जावाई खूप छान आहे. जावाई असतील, त्यांचे पुतणे असतील, यांनी चांगला कार्यक्रम ठेवला हो. रोहिदास साहेबाला बोलवलं. राजगुरू साहेब काय छान नियोजन केलं. संपूर्ण असं वाटतंय कीर्तन ऐकतच राहावं, ऐकतच राहावं. एवढा छान कार्यक्रम ठेवला. त्या आईला देवाच्या पायाजवळ देण्याचा रस्ता कीर्तन आहे, भजन आहे. मायबाप जिवंतपणे उपकार करतात. तुम्हाला आई कळायची असेल ना, पोरांनो, माझ्या दादांनो, तर 9 महिने 5-6 किलोचा असा दगड बांधा पोटात, 5-6 किलोचा, आणि कोणतंही काम करून दाखवा मला 1 महिना. कोणतंही काम. मी कीर्तन करायचं सोडून देईल बघ. नाही करू शकत महाराज. अरे 9 महिने 9 दिवस दगडासारखा गोळा सांभाळ. आवाज कमी राहू दे रे बरं का. 9 महिने 9 दिवस दगडासारखा गोळा सांभाळते, जन्माला घालते महाराज. तुम्ही लहानपणी एका आतरुणावर झोपले ना, तर तुम्ही रात्री सू करायची, ती तुम्हाला बाजूला लोटायची, आईन ती वाल्यावर झोपायची. एखाद्या गादीवर 2-3 बकेट पाणी टाका आणि त्याच्यावर मला झोपून दाखवा, मग तुम्हाला आई कळेल महाराज. मग तुम्हाला कळेल आईनं आपल्यासाठी काय केलेलं आहे. काय करत नाही महाराज, माय सगळं करते बघा. या विश्वामध्ये आई वडिलासारखे उपकार कोणी करत नसतं. माझी प्रार्थना आहे तुम्हाला, हे 2 हात जिवंत आई वडिलाला द्या. तुमची आई जिवंत आहे ना, मग या हाताने तिला जेवू घाला. चालता येत नसेल चालवा, जेवता येत नसेल जेवू घाला. काही नसतो परमार्थ, हाच परमार्थ आहे. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे, सकळ तीर्थाची धुरे जी एका. माता पितरे किती ओव्या, किती अभंग सांगू. जिवंतपणे माय सांभाळा. हे 2 हात तुमच्या जिवंत आईची सेवा करत असतील ना, अक्रूर महाराज साखरेचं वाक्य ध्यानात ठेवा. या 2 हाताला या जगाच्या बाजारात तुम्हाला कुणाच पुढे पसरण्याची गरज नाही. एवढे श्रीमंत व्हाल, आईचा आशीर्वाद मिळेल महाराज. जिवंतपणे मायबाप सांभाळा. प्रार्थना करतो. कौन सी चीज है, वो कौन सी चीज है जो बाजार में नहीं मिलती. सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. एकदा गेली रे बाबा ती, की पुन्हा ती दिसत नाही. ढगाआड गेलेला सूर्य दिसतो, पण आमची मालूबाई आता दिसणार नाही. मुली रडतायत, नाती रडतायत, सगळ्यांना त्या आईची आठवण येते. आज ती माय मात्र भगवंताच्या पायाजवळ नक्की गेली बघा. भजन केलं ना तिच्यासाठी, कीर्तन ठेवलं ना तिच्यासाठी, रामायणातल्या कथा ऐकल्या, ज्ञानोबारांच्या कथा ऐकल्या, तीही प्राणा परवते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रात प्रशंसिते. आज 12:15 वाजता
आज या माझ्या मालूबाईचा शेवट गोड झाला आणि भगवंताच्या पायाजवळ तिनं हात वर करून या माझ्या अलका बहिणीला, नातीला, तिच्या पुतण्याला ज्यानी ज्यानी सांभाळ केला त्याला हात वर करून आशीर्वाद दिला. तो का म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याणाची मावेत या. हात वर करून मायबापाचा आशीर्वाद जिवंतपणी मिळाला आणि गेल्यावरही घेतला. धन्य आहे कुटुंब शिंदे परिवार, धन्य आहे पगार परिवार. वा, या माझ्या अलकाताईला खूप धन्यवाद. आईचा खूप छान कार्यक्रम केला. संपूर्ण असं वाटतंय पण वेळ संपलेली आहे. आमचे राजगुरू बरं का साहेबराव, वा तिघही भाऊ तुम्ही आमचे बंधूच आहेत. मगाशी सांगून गेलो, राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न, मी पण एक तुमचाच आहे बरं का. असे 4 आम्ही भाऊ आहोत. तीन तर ते एकच आहेत पण मी पण त्यांच्यात आहे. आमचे प्रकाश आबा, आमचे रोहिदास आबा, दिनेश महाराज, हे सगळे बंधूच आहेत महाराज. आम्ही गोड आहेत सगळे, एकेकाला जीव देणारी मंडळी आहेत आम्ही सगळी. त्यांनी आग्रह केला, माझी तारीख बसत नव्हती महाराज. ते म्हटले महाराज तुमची जी बसेल ती करू आपण. काय महाराज परिवार गोड आहे. जावाई बापू आहेत ना, ते पुतणे असतील, बरोबर नातू आहे का, या नातवासाठी जोरात टाळी वाजवायला. छान कार्य. अहो मुलगा नसणारी आई आहे पण नातवानी काय सुंदर चांगला सप्त्यासारखा कार्यक्रम केला. वा, तुम्हाला धन्यवाद. गायक वादक टाळकरी गुणीजन सगळ्यांना धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय बोलिले लेकरे बेडे बाकुडे, क्षमा अपराध महाराज तुकारीला क्षमा अपराध कांबळे साडे क्षमा अपराध महाराज ऐका, बोलून श्रद्धांजली जात बरं का, बोलून श्रद्धांजली जात नाही पण श्रद्धांजली पसायदानाची जाते बरं का. पसायदान असं दान आहे जगात, ते सगळ्या जगाला सुखी करतं. 2 मिनिटं सगळ्यांनी डोळे झाका, जागेवर बसल्या बसल्या, नाही तर उभे राहा. पायातील उभे चप्पल जरी राहिले तर पायाच्या चप्पल चपला बूट काढा काढून ठेवा. बरं का. आणि डोळे झाकून निवृत्तीनाथ महाराजांची समाधी, ज्ञानोबारांची समाधी डोळ्यासमोर आणा बरं का. झाका झाका डोळे झाका. या सगळ्या मुलींनी नातवंडांनी आपली आजी डोळ्यासमोर आणा आणि देवाला प्रार्थना करा, देवा आम्ही रोहिदास साहेबांच्या मुखातून माऊलीचं पसायदान गातोय, अक्रूर महाराजांच्या मुखातून कीर्तन ऐकतोय, दिनेश महाराजांच्या पखवाजातून पांडुरंग ऐकला, 2 तास आम्ही कीर्तन केलं. हे देवा आमच्या या मालूबाईला तुझ्या पायाजवळ ठेव. माऊलीची समाधी डोळ्यासमोर आणा आणि समाधीसमोर डोळे झाकून आमच्या रोहिदास साहेबांचं पसायदान ऐका. आता विश्वात्मके देवे एने वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदाने हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कै मिरती वाडो, भूत परस्परे पडो मैत्री जीवाचे. दुरितांचे तिमीर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाओ. जो जीवांचील तो ते लावो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी विश्वरी निष्ठांची मांडी आळी. अनवरत भूमंडळी भेटी तुया भूत. चला कल्पतरुचे अरब हो, चेतना चिंता मनीचे गा.
तव पियुषाचे चंद्र में जय आराधन मारतंड जे तापहीन ती सरबाई सदा सजन सोये रे भूतू किंबवना सब सुखी पूर्ण भुवनी तिनी लोकी भजी जो आदिपुरे की अखंडित अनेक ग्रंथ उपजीविये हो विशेष लोकी दृष्टा दृष्टि विजये वो विजय एतमणे श्री विश्वेश्वरा हवीन दान पसाओ येने वरे ज्ञान देवो सुखिया झाला येने वरे ज्ञान देवो सुखिया झाला येने वरे ज्ञान देवो सुखिया झाला। विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय।